मित्रांनो बघा आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 वाक्य किंवा तुम्ही त्यांना ना 3 गोष्टी तुम्ही त्यांना बोलू शकता। तर मित्रांनो ती 3 वाक्य किंवा त्या 3 गोष्टी जर एखादी बाई ना तुमच्याशी बोलताना जर ती 3 गोष्टी किंवा ते 3 वाक्य तुम्हाला जर बोलून दाखवत असेल तर मित्रांनो समजून जावा की तिच्या मनामध्ये ना तुमच्याविषयी आकर्षण तिच्या मनामध्ये आहे, म्हणजे तिला ना तुम्ही आवडता, ती तुमच्याकडे ना आकर्षित आहे, म्हणजे तिचं तुमच्यावर ना प्रेम आहे। पण तिला बोलून दाखवायला तिला भीती वाटते किंवा तिला लाज वाटते की मी त्याला कसं बोलू की म्हणजे तो मला आवडतो, असं त्या बाईला भीती वाटते किंवा तिला लाज वाटते। पण तिचं तुमच्यावर ना प्रेम आहे, पण मित्रांनो ती ना आपलं प्रेम असं म्हणजे तुम्हाला सरळ सरळ न सांगता ती म्हणजे अशा गोष्टी बोलून ती म्हणजे आपलं प्रेम ना तुमच्या समोर हळूहळू ती व्यक्त करत आहे। तर मित्रांनो त्या 3 गोष्टी ना तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, कारण मित्रांनो कसं असतं माहितीये का की ह्या 3 गोष्टी बहुतेक पुरुषांना कधी समजतच नाही आणि त्याचं नुकसान काय होतं की जी बाई आपल्याला हिंट देत होती तर तिच्या त्या 3 गोष्टी ना समजू न शकल्यामुळे आपण त्या बाईला आपल्या हातातून आपण तिला गमावून बसतो। तर मित्रांनो त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो बघा सर्वात पहिल्यांदा जे पहिलं वाक्य आहे किंवा जी पहिली गोष्ट आहे तर ते पहिलं वाक्य ती पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो की मित्रांनो जर एखादी भाभी ना किंवा एखादी वहिनी तुमच्यासोबत बोलताना जर ती असं बोलून दाखवत असेल की बाबा तुझ्यासारखा मित्र ना प्रत्येकीला भेटो, मी स्वतःला भाग्यवान समजते की मला तुझ्यासारखा मित्र माझ्या आयुष्यामध्ये भेटला। काय बोललो मी की बाबा तुझ्यासारखा मित्र ना प्रत्येकीला भेटो, मी स्वतःला ना खूप जास्त भाग्यवान समजते की मला तुझ्यासारखा चांगला मित्र माझ्या आयुष्यामध्ये मला भेटला। आता मित्रांनो बघा कसं असतं माहितीये का की मित्रांनो जर एखादी बाई ना एखादी भाभी किंवा एखादी वहिनी जर तुमच्याशी बोलताना तुम्हाला असं बोलून दाखवते की बाबा तुझ्यासारखा मित्र ना प्रत्येकीला भेटो, मी स्वतःला भाग्यवान समजते की मला तुझ्यासारखा मित्र माझ्या आयुष्यामध्ये मला भेटला। तर मित्रांनो ह्याचा अर्थ ना सरळ सरळ असाच असतो की तिला तुम्हाला हेच सांगायचं आहे की अरे वेड्या तू मला आवडतोस आणि मी खूप जास्त लकी आहे, म्हणजे मी खूप जास्त भाग्यवान आहे की मला तू भेटलास, असं तिला ना म्हणजे मित्रांनो सांगायचं असतं। पण तिला सरळ सरळ बोलायला तिला भीती वाटते, तिला लाज वाटते आणि त्यामुळे ना ती म्हणजे बाई असे आडेवेडे घेत ती म्हणजे बोलते मित्रांनो। तर मित्रांनो हे वाक्य ना जर एखादी बाई तुम्हाला बोलून दाखवत असेल तर तुम्ही ह्या वाक्याला कधीच तुम्ही ह्याला इग्नोर करू नका, कधी तुम्ही ना ह्या गोष्टीला हलक्यामध्ये घेऊ नका, कारण त्याचा अर्थ असाच असतो की तिला तुम्ही आवडता म्हणजे आवडता, तिचं तुमच्यावर ना प्रेम आहे म्हणजे आहे। तर मित्रांनो ही पहिली गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे तर ती दुसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो बघा जर एखादी बाई ना तुमच्याशी बोलताना जर ती मुद्दामून ना तुम्हाला असं बोलून दाखवते यार खरं सांगू तुझ्यासोबत बोलताना ना मला खूप जास्त बरं वाटतं, माझं मन आहे ना ते पूर्णपणे मोकळं होतं, तुझ्याशी बोलून ना माझं जे टेन्शन आहे ना डोक्यामध्ये काय टेन्शन असेल तर ते टेन्शन ना पूर्णपणे गायब होतं, असं वाटतं की तुझ्यासोबत ना दिवस रात्र बोलतच राहावं, असं मित्रांनो जर एखादी बाई ना तुम्हाला बोलून दाखवते की म्हणजे यार खरं सांगू तुझ्याशी बोलताना ना मला बरं वाटतं आणि मला वाटतं की तुझ्यासोबत ना बोलतच राहावं, म्हणजे तुझ्यासोबत बोलताना ना माझं जे मन आहे ना ते पूर्णपणे मोकळं होतं, तुझ्याशी बोलायला मला खूप जास्त मला आवडतं। आता मित्रांनो बघा जर एखादी बाई ना तुम्हाला असं बोलून दाखवते तर मित्रांनो त्याचा पण अर्थ ना असाच असतो की तिला तुम्ही आवडता, तिचं तुमच्यावर ना प्रेम आहे, तिच्या मनामध्ये तुमच्याविषयी आकर्षण आहे, तिला
तुम्ही आवडता. आणि मित्रांनो ह्याला पण ना तुम्ही कधी चुकून पण तुम्ही ह्याला हलक्यामध्ये किंवा इग्नोर तुम्ही करू नका. कारण जर तुम्ही ह्या गोष्टीला हलक्यामध्ये घेतलात ना तर त्या बाईला पण वाटेल की म्हणजे मी ह्याला एवढं बोलून दाखवलं तरी सुद्धा ह्याचा काही प्रतिसाद मला दिसला नाही, म्हणजे कदाचित ह्याला मी आवडत नसेन असं तिला वाटेल आणि ती तुमचा विषय ना सोडून देईल मित्रांनो. तर मित्रांनो ह्या पण गोष्टीला ना कधी इग्नोर करू नका. तर मित्रांनो ही ना दुसरी गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे तर ती तिसरी गोष्ट ना अशी आहे की मित्रांनो जर एखादी बाई ना तुमच्याशी बोलताना जर तुम्हाला असं बोलून दाखवत असेल की म्हणजे यार तुला माझी आठवण येते की नाही, मला तर तुझी खूप जास्त आठवण येते, म्हणजे तुझ्यासोबत ना 1-2 दिवस जरी मी बोलली नाही ना तरी पण मला अस्वस्थ वाटतं. आता मित्रांनो बघा, जर एखादी बाई ना तुम्हाला असं बोलून दाखवते की यार तू खरं सांग की म्हणजे तुला माझी आठवण येते की नाही, मला तर बाबा तुझी खूप जास्त आठवण येते, तुझ्यासोबत ना 1-2 दिवस जरी मी बोलली नाही ना तरी मला अस्वस्थ वाटतं, माझं कोणत्या कामामध्ये मन लागत नाही, एवढं म्हणजे मला तुझ्यासोबत बोलत राहावंसं वाटतं. आता मित्रांनो बघा, जर एखादी बाई ना तुम्हाला असं बोलून दाखवते तर त्याचा अर्थ ना असाच असतो की तिला असं तुम्हाला दाखवायचं आहे की बघ म्हणजे मी तुझ्यासाठी ना किती तडफडत आहे, मला तुझी ना आठवण किती येते आणि तुझ्यापासून दुरावा मला सहन होत नाही, जर तू 1-2 दिवस जरी माझ्यासोबत राहिला नाहीस ना तरी माझं मन आहे ना ते अस्वस्थ होतं, असं तिला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. तर मित्रांनो ह्याला पण तुम्ही ना कधी हलक्यामध्ये तुम्ही घेऊ नका आणि ह्या गोष्टीला तुम्ही कधी चुकून सुद्धा तुम्ही हिला इग्नोर करू नका. तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर एखादी बाई तुमच्याशी बोलताना असं जर तुम्हाला बोलून दाखवत असेल तर त्या गोष्टींना कधी तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.